पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये हा मंडल आयोग लागू केला ते तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय साहेब, व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी, बराच वेळ झाले असल्यामुळे मी नाव उल्लेख टाळतो, पण निष्ठावंत असलेले सर्व नेते मंडळी, उपस्थित सर्व बंधू भगिनींना, माझ्या पत्रकार मित्रांनो, आज क्रांती दिनाच्या दिवशी, आदिवासी दिनाच्या दिवशी ज्या महात्मा गांधींनी इंग्रजांना चलो जाव अशा प्रकारचा नारा दिला, त्याच दिवशी राष्ट्रवादीच्या माझ्या ओबीसी सेलच्या अध्यक्षांनी महायुती चले जाव अशा प्रकारचा नारा देऊन आज मंडल यात्रा सुरू केल्याबद्दल राजा राजपूरकरचा मनापासून त्यांच्या सहकार्याचं अभिनंदन करतो। खरं म्हणतं तर साहेब अध्यक्ष झाल्यानंतर राजा राजपूरकर माझ्याकडे आले, त्यांनी मला सांगितलं, फार उत्साही कार्यकर्ता, मला म्हणालो मी साहेबांना भेटून आलो, मला मंडल यात्रा काढण्याची परवानगी मिळालेली आहे। एका कोकणातला भंडारी समाजाचा असलेला आमचा तरुण पक्षाची आणि नेत्याची निष्ठावंत आहेच, पण काहीतरी करून दाखवण्याची हिंमत असणारा हा कार्यकर्ता, त्यांनी मला सांगितलं की मंडल यात्रा काढतोय। पक्षाच्या बैठकीमध्ये मंडल यात्रा काढताना आणि आत्ताच त्यांच्या हातामध्ये मी कमंडल बघितला। हा बाबा कमंडल घेऊन का फिरतोय? त्यांनी सांगितलं, ज्या मंडल आयोगाला ज्यांनी विरोध केला त्या कमंडलांचा या महाराष्ट्रातून देशातून हद्दपार करण्यासाठी मी मंडल यात्रा काढतोय। मला अभिमान आहे अशा कार्यकर्त्याचा, सत्ता नसताना सुद्धा पुरोगामी आणि शरद विचाराचा पायी होऊन महाराष्ट्राच्या 52 दिवसाची ही मंडल यात्रा जो माझा कार्यकाळ काढतोय त्याचा मी मनापासून अभिनंदन करतो। कार्यकर्ते लढण्यासाठी तयार आहे। आमचे चरण वाघमारे आहे, 13 तारखेला आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतोय। अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं, मी आणि रोहित पवार महाराष्ट्राचा दौरा करायला निघालो। नाशिक मध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, नेते गेले, सामान्य कार्यकर्ता जो पवार साहेब प्रेम करतोय तो लढण्याच्या आणि संघर्षाच्या भूमीमध्ये आहे। नाशिकच्या लोकांनी पण सांगितलं की नाशिकच्या शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे, नव्हे तर या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे। अवकाळी पाऊस आला, प्रीपेड मीटर, सोलरचा मीटर, अनेक प्रश्न आहेत, कर्जमाफी नाही। मोठ्या संख्येने माझ्या भगिनी इथं उपस्थित आहेत, 1,500 दिले आणि सत्तेवर ही मंडळी आली। ज्या पवार साहेबांनी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन या महाराष्ट्रातला आणि देशातला शेतकरी उभा केला, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असती तर माझ्या माता भगिनींच्या अनेक लोकांची कुंकू आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जी पुसली गेली होती तिला उभारणी देण्याचं काम झालं असतं। या सरकारने कर्जमाफी केली नाही, लोकांच्या मनामध्ये रोष आहे। माझं एवढंच म्हण आहे राजा राजपूरकरांना की महाराष्ट्र असा पेटून दाखवा। या लोकांनी सत्तेच्या समीकरणासाठी फक्त धर्माच्या वर वाद वाढवला, जातीभेद निर्माण केला। जातीभेद निर्माण करत असताना माझ्या समाजामध्ये सुद्धा तेढ निर्माण करून दिली। मध्यंतरीच्या निवडणुकीमध्ये सत्तेवर येताना यांनी काही आखणी केली, मराठी आणि ओबीसीचा वाद लावला, मराठी आणि मुस्लिमांचा वाद लावला, धर्माच्या बरोबर आरक्षणाचा वाद सुद्धा लावला। माझा एक साधा प्रश्न आहे, आमच्या पक्षाने आणि अनेक नेत्यांनी सांगितलं, आरक्षण द्यायचं असेल तर ज्याचं आरक्षण आहे त्याला न धक्का लावता आरक्षण द्यावं, परंतु आजही आरक्षण मिळालं नाही।
देणाऱ्यांच्या हातात असताना फक्त हे झुंज लावायचे आणि सत्तेवर बसणारे या असलेल्या सत्ताधाऱ्यांना राजाजी तालुक्यामध्ये फिरा आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जनजागृती करा की ओबीसीचा कारणा ज्या व्हीपी सिंगांनी आपल्याला अधिकार मिळाला असताना मंडल आयोग लागू केला, सत्ता गेली तरी मंडल आयोग लागू केला. असाच नेता माझ्या पक्षाचा आहे. सत्ता गेली तरी हरकत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असलेलं मराठवाडा विद्यापीठाचं नाव या शरद पवारने देऊन या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचा या ठिकाणी पाया रचला. आमची अपेक्षा हीच आहे. मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली. माझ्या माय भगिनींना सांगतो, 1,500 रुपये दिले म्हणजे आज सरकारने उपकार केले नाही हो. पण 33% आरक्षण देऊन महिलेच्या हातामध्ये 15 ऑगस्टची या ठिकाणी झेंड्याची दोरी ओढण्याचा अधिकार सुद्धा माझ्या या नेत्यांनी दिला. आज मला तुम्हाला विनंती करायची आहे, हे निवडणुकीची समीकरणं बदलली. आज सकाळी मी आणि अनिल बाबू होतो. आदिवासी विभागाचे तरुण कार्यकर्ते काहीतरी आले. साहेबांना विनंती केली, साहेब आपण राजा बुलंदशहाच्या या ठिकाणच्या असलेल्या आदिवासींच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहा. पोट टिडकीने ते तरुण आदिवासी विभागातले म्हणत होते, ज्या भाजपने मतदानाच्या वेळेला आदिवासींचा या ठिकाणी कार्यक्रम केले तेच भाजप आता हा कार्यक्रमला जाऊ नका अशा प्रकारचा सांगताय. माझा राजा असाच आहे, जो समाज बघत नाही, जो धर्म बघत नाही, तो महाराष्ट्राचा हित बघतो. ते पवार साहेब त्या बुलंदशहाच्या असलेल्या आदिवासी कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. हाच आमचा ओळख आणि हाच आमचा संदेश. आणि मी आपल्याला विनंती करणार आहे, मी अध्यक्ष झालो, अनेक त्या ठिकाणी विषय आहेत, राजकारणावर तर आपण बोलू, पण संघर्षाचा काळ आहे. मला अभिमान आहे नागपूरचा. या नागपूरचे 90% जिल्हाध्यक्ष माझ्या पक्षाचे हे ओबीसी समाजाचे आहे. हा आदर्श माझ्या नागपूर जिल्ह्यातल्या लोकांनी दाखवून दिलेला आहे. आणि हे करत असताना मी आपल्याला म्हणून सांगतो की वेगवेगळे विषय आहेत. सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे. मगाशी अनेक वक्त्यांनी सांगितलं, निवडणुका जिंकण्यासाठी मशीन पण या ठिकाणी वापरली जाते. राहुल गांधींनी आक्षेप घेतलेल्या मतदारांची चोरी सुद्धा होते. लोकशाही राहिली नाही. आम्ही नेहमी सांगतो, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये येत असताना नागपूरच्या दीक्षाभूमीवर आम्ही नतमस्तक होतो. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही जागृत करतो. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुलेंचा या ठिकाणी विचार आवडतो. त्याच महाराष्ट्रामध्ये आज जातीवाद्यांनी आपलं राज्य कसं सांभाळावं या संदर्भात रणनीती करतात. पक्ष फोडतायत, आमचे नेते फोडतायत, आमचे विचार तोडवले जात आहेत. कार्यकर्त्यांना विनंती करेल, माझ्या एका कार्यकर्त्यांनी यात्रा सुरू केलेली आहे. यश येईल, प्रत्येकाने संघर्षाला उभा राहा. आज एका कार्यकर्त्याने आणि त्याच्या सहकार्याने 52 दिवसाची ही पदयात्रा चालू केलेली आहे. ही रथयात्रा प्रत्येक तालुक्यात जाईल. प्रत्येक तालुक्यामध्ये विचार करून तिथल्या जनतेला आणि ओबीसी बांधवांना सांगतील, हा राज्य करते तुम्हाला फसवताय, फक्त आम्हाला लढायला लावताय आणि आमच्या विरोधाची भूमिका घेऊन आमचं कुठलंही काम करत नाही अशा प्रकारची भूमिका करताय. महामंडळ इतकी काढली, आता कुठल्या समाजाचं महामंडळ शिल्लक राहिलं नाही. महामंडळाला द्यायला पैसेच नाही, कारण 8.5 लाख कोटीचं कर्ज आपल्या माती मारून बसलेलं आहे. आता 10 लाख झालंय. आपल्याला प्रामाणिकपणाने आलेल्या कार्यकर्त्यांना सांगा, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्येच ही ताकद आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये. लोकसभेला महाराष्ट्राने ही ताकद दाखवून दिली. विधानसभेला विरोधक सावध झाले आणि आपल्या कूटनीतीने विधानसभा घेतली. महाराष्ट्रात इतिहास घडू शकतो आणि इतिहास घडवण्याची ताकद माझ्या पक्षामध्ये का आहे? कारण सगळे गेले तरी माझा नेता ठाम आहे
आणि तुमच्यासारखे कार्यकर्ते ठाम आहेत. आपण इतिहास घडूया. माझ्या राजाने, माझ्या राजा राजपूतांनी आणि त्यांच्या सहकार्याने एक मंडल यात्रा काढली आहे. आता जिथे जिथे होईल तिथे तिथे आंदोलन करू. खासदारांनी सांगितल्याप्रमाणे वेळ पडली तर ज्या दिवशी या निवडणूक आयोगाचा ईव्हीएमच्या असलेला घोटाळा असेल, मताची चोरी असेल, ज्यावेळेला माती पडेल त्यावेळेला पहिलं राज्य कुठलं रस्त्यावर उतरलेलं असेल ते महाराष्ट्र राज्य असेल. लोकशाही टिकवण्यासाठी हे राज्य चालवण्यासाठी आपण उतरू. आणि मी कार्यकर्त्यांना सांगेन, हतबल होऊ नका. इतिहास घडवण्याची ताकद तुमची आहे, कारण तुम्ही सत्तेत शरद पवारांचे पायिका. मी अध्यक्ष म्हणून सांगतो, आजपासून सुरू केलेली यात्रा नुसते एका समाजापुरती न ठेवू, परिवर्तनाची लाट करूया. आणि अशी लाट करू की परत 2029ला आपलं राज्य, आपलं सामान्य लोकांचं राज्य, पुरोगामी विचाराचं राज्य, ओबीसीचं राज्य, आदिवासींचं राज्य, मागासवर्गीयांचं राज्य, मराठ्यांचं राज्य, सर्व जाती धर्माचं राज्य या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या विचाराचं राज्य आणण्यासाठी आजपासून काम करण्याची शपथ घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.